चंद्रिका. चंद्रे उठ ग, दिवस लय उजाडला तर आंघोळीची गैरसोय होईल. नदीवर लोकांची रेलचेल वाढली की मग तिकडं जायला नको वाटतं. हौसा चंद्रिकेला उठवत म्हणाली, हौशे, आधीच रातीला फडावर नाचून नाचून अंग दुखतंय, त्यात तू आता झोपू पण दे ना. जा तिकडं झोपू दे मला, म्या जाईल नंतर. चंद्रिकाने तोंड फिरवून घेतलं. आल्यावर झोप परत, आता उठ. हौसने बळेच तिच्या अंगावरून वाकळ ओढली. तशी चंद्रिका चरफडत उठली. चंद्रिका आणि तिच्यासोबत फडावर नाचणाऱ्या अजून 5-6 जणी पहाटेच नदीवर आंघोळीला गेल्या. सोबतीला किसन्या होताच. एखाद्या वेळी एखाद्या आगाऊ गावकरी त्रास द्यायचा म्हणून मग किसन्याला अशा लोकांना सरळ करायलाच कौशल्याबाईने म्हणजे चंद्रिकाच्या आईने कामावर ठेवलं होतं. थोडे अंतर ठेवून तोही पहारेगिरी करू लागला. आडोशाला अंगावरचं लुगडं बदलून साऱ्या जणी पाण्यात शिरल्या. वातावरणात गारवा असला तरी पाणी मात्र आल्हाददायक वाटत होतं. तांबडं फुटलं होतं. कोंबडा आरवत सगळ्या गावाला उठवत होता. पलीकडच्या काठावर एक अंधुक प्रकाश नाही, काही स्त्रिया अंघोळ करताना दिसत होत्या. कोण कपडे धुत होतं तर कोण आपल्या बारक्यांना न्हाऊ घालत होतं. काही बायका घागरी घेऊन पाणी घेऊन चालल्या होत्या. गुराढोरांचा आवाज पण दुरूनच कानावर येत होता. त्यांच्याकडे एक नजर टाकून चंद्रिकाने एक आवंडा गिळला आणि परत आपल्या अंगावर पाणी घेऊ लागली. चंद्रिका म्हणजे कौशल्या तमासगिरणीची मुलगी. आईनंतर आता ती ह्या तमाशाच्या फडात नाचत होती. दिसायला सौंदर्याची खाण, तुकतुकीत कांती, निमुळते नाक, नैसर्गिक गुलाबी ओठ आणि भरीव पापण्या. जो कोणी तिला एकदा पाहिल तो तिच्याकडेच परत फिरून फिरून पाहायचा. जेव्हापासून चंद्रिका फडावर नाचू लागली, कौशल्याबाईचा तमाशा पंचक्रोशीत गाजू लागला आणि लवकरच मुघलांच्या मनसबदार असलेल्या सुलेमान खानच्या वसंतगडाच्या भोवती पडलेल्या छावणीत त्यांना बोलावण्यात आलं. वसंतगडाभोवतीचा परिसर म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, हिरवाईने नटलेला असा गाव जो धान्य आणि दुभत्या जनावरांनी समृद्ध होता. एवढं सगळं असलं तरी गावच्या वरच्या अंगाला वसंतगड असल्याने नेहमीच इथे लहान मोठी युद्ध होत असायची, जी गावकऱ्यांना नवीन नव्हती. आत्ताही वसंतगडाभोवती मुघलांचा वेढा पडला होता आणि त्यांचा त्रास नको म्हणून गावकऱ्यांनी काही धान्य, जनावरं आणि काही नाणी आधीच पेशकी म्हणून दिली होती. गावात खरेदीसाठी मुघलांच्या सैनिकांचीही ये जा असायची. एखाद्या वेळी गावातल्या आया बहिणींना दिवसाढवळ्या मुघल उचलून घेऊन जायचे, पण दाद कोणाला मागणार म्हणून गावकरी जीव मुठीत घेऊनच जगत होते. आंघोळ उरकून चंद्रिका आणि बाकी सगळ्याजणी बाहेर पडणार की एक माणूस वाहत येताना दिसला. तशी चंद्रिका पुढे आली आणि तिने त्याला ओढून काठावर आणलं. किसन्याला आवाज दिला. ती लुगडी बदलून आली आणि पाहिलं तर कोणीतरी तरुण जखमी होऊन पाण्यात वाहत आला होता. किसन्याने त्याला उचलून खांद्यावर टाकलं आणि सगळे आपल्या आपल्या तंबूच्या दिशेने निघाले. कोण हाय हा? अगं, कपड्यावरून तर महाराजांचा मावळ वाटतं. ह्याला इथं का आणलं? इथल्या मुघलांनी पाहिलं तर ह्याच्या बरं आपला बी जीव घेत्याल. कौशल्याबाई पुढे येत म्हणाल्या. पण चंद्रिकेने त्यांचं काही एक ऐकलं नाही आणि त्या तरुणाला किसन्याला आपल्याच तंबूत घेऊन जायला सांगितलं आणि त्याच्यावर स्वतःच उपचार करायला सुरुवात केली. 2 दिवस रात्र जागून तिने त्याची सेवा केली आणि 2 दिवसात तो तरुण शुद्धीत आला. कोण हाय तुम्ही? कुठं हाय म्या? या त्या तरुणाने शुद्धीत येऊन विचारलं. म्या चंद्रिका. तुम्ही जखमी होऊन नदीत सापडला तेव्हा तुम्हाला इथं आणलं. चंद्रिकेने माहिती दिली. धन्यवाद बाई, तुम्ही माझा जीव वाचवला, पण आता मला गेलं पाहिजे. त्या तरुणाने घाईत उठण्याचा प्रयत्न केला, पण पायातून एक कळ गेली आणि तो बिछाण्यावर परत कलंडला. दम धरावाईच, अजून पाय बरा नाही आणि छातीची जखम बी अजून भरली नाही. चंद्रिकाने त्याला नीट बसवत म्हणलं आणि उठून परत छातीवरच्या जखमेवर औषधाचा लेप लावू लागली. तो लेप लावताना ती उगीच जवळीक साधत होती. तो तरुण मात्र अंग चोरून नजर खाली करून बसला होता. बस म्या लावतो आता, त्याने पटकन म्हणलं आणि चंद्रिकेने भुवया कसल्या. तुम्ही कोण म्हणायचं? कंच्या गावचं. चंद्रिकाने त्याला दुर्लक्षित करून आपलं काम सुरूच ठेवलं. ते महत्त्वाचं नाही. तुम्ही जीव वाचवला म्हणून मी कायम तुमचा ऋणी राहील. वाटलं तर जे मागाल ते देईल, पण त्यापेक्षा जास्त माझ्याबद्दल जाणून घ्यायचा आणि माझ्या लयजवळ यायचा प्रयत्न करू नका. त्या तरुणाने करारी आवाजात म्हटलं आणि तिचा हात झटकला. त्याच्या बोलण्याने आणि तिचा हात झटकल्याने चंद्रिकाला राग आला. जीव वाचवलाय तुमचा, आता तुमच्यावर आणि तुमच्या जीवावर माझा हक्क आहे. चंद्रिका थोडा आवाज वाढवत म्हणाली.
ह्या जीवावर फक्त महाराजांचा आणि स्वराज्याचा हक्क आहे. त्या तरुणाने तिच्या नजरेला नजर देत म्हटलं आणि ती वरमली अन गालात हसू लागली. महाराजांच्या मावळ्याबद्दल ऐकलं होतं की ते स्वराज्यासाठी जीवावर उदार होऊन लढतात आणि आज पाहिलं बी. बरं नका सांगू काही. हे धरा 2 घास खाऊन घ्या. तिने जेवणाचे ताट पुढं केलं तसा तो संशयाने पाहू लागला. घाबरू नका, इश नाही त्यात. मारायचं असतं तर 3 दिस इथं लपून नसतं ठेवलं. तिने हसत हसत त्यातला 1 घास खाल्ला आणि ताट त्याच्या पुढं नेलं. त्यानेही मग गप्प खाऊन घेतलं. असेच 1-2 दिवस गेले. तिने परत काहीच विचारलं नाही, पण ती त्याची काळजी घेत होती. दवा पाणी वेळेवर देत होती. तिची त्याच्याकडे पाहायची नजर आणि स्पर्श बदलला होता. तो आल्यापासून तमाशाचा फड पुन्हा रंगला नव्हता म्हणून कौशल्याबाई नाराज होत्या, पण तिला फिकीर नव्हती. एक दिवस जवळच नदीच्या काठावर ती बसली असताना तो लांबूनच तिला पाहत होता. काही विचार करून तो तिच्यापासून काही अंतरावर बसला आणि बोलू लागला. म्या सुभेदार धनाजी पाटील, वसंतगडाचा किल्लेदार आहे. सुलेमान खानाने वसंतगडाला घातलेला वेढा मोडून काढायचा म्हणून रात्रीच गडावरून खाली काही मावळ्यांना घेऊन छावणीवर हल्ला करायला आलो होतो. त्यांची एक तुकडी एकट्यानेच हाणून पाडली, पण माझ्यावर बी जखमा वार झाला होता. त्यांची दुसरी तुकडी आली आणि मला जखमी झाल्याने वर माघारी फिरता आलं नाही म्हणून मग मी तिथूनच नदीत उडी घेतली. तो सांगत होता आणि ती कौतुकाने ऐकत होती. आजपर्यंत त्यांच्यासारखा रांगडा रुबाबदार तरुण तिने कधी पाहिला नव्हता आणि आता त्याची शौर्यगाथा ऐकून तो अजूनच मनात घर करून गेला. त्यात ह्या 4 दिवसात ती सतत आजूबाजूला होती तरी त्याने कधी वाईट नजरेने तिला पाहिलं नव्हतं. त्याच्यातला सभ्यपणा पाहून तिला तो तरुण मनापासून आवडला होता. सुभेदार धनाजीने विचार केला. गडावर तर जायचं आहे, पण वेढा पार करून जायला लागलं. जीवाची पर्वा नव्हती, पण किल्लेदार धारातीर्थ पडले कळलं तर सैनिकात हाहाकार माजेल. त्यापेक्षा इथं राहून मुघलांवर पाळत ठेवता येईल. ह्या फडामध्ये लपायला चांगली जागा होती, त्यामुळे इथंच राहायचं आणि पन्हाळगडावरून मदत घेऊन येऊपर्यंत वाट पाहायची. हेराकरवी महाराजांना एक खलिता पाठवून सुभेदार तिथंच राहू लागला. छुप्या मार्गाने तो सुरक्षित असल्याची बातमी गडावर पोचली होती. कौशल्याबाईने फारच हट्ट केला म्हणून चंद्रिकेने आपली तयारी केली. रात्री गावात परत तमाशा रंगणार होता. नेहमीप्रमाणे जरीचं लुगडं, हातभर बांगड्या, अंगावर आभूषणे चढवून ती नकशिखांत नटली होती. तोही वेषांतर करून अंगावर घोंगडी घेऊन गर्दीत बसला होता. ढोलकीवर थाप पडली. किसन्याने तुणतुणे वाजवायला सुरुवात केली आणि हौसेने सूर छेडला. तशी घुंगराचा नाद करत चंद्रिका पुढे येऊन नाचू लागली. धनाजीने एक नजर तिच्याकडे टाकली. दोघांची नजरानजर झाली, पण त्याने लगेच आपली नजर खाली झुकवली. तिने नेहमीप्रमाणे आपल्या मनमोहक दिलखेचक अदांनी तिथल्या सगळ्यांना वेड लावलं होतं. लोक फेटे उडवत होते. मुघलांची माणसे, नाणी आणि काही आभूषणे तिच्यावर ओवाळून टाकत होती. काही वेळाने तमाशा संपला आणि लोकांची पांगापांग झाली. तिनेही आपल्या तंबूत येऊन लुगडं बदललं. त्याच्या तंबूत अजून दिवा तेवत असताना दिसला. तशी तिची पावलं आपोआप तिकडं वळाली. तो आपल्या तंबूत तयार होऊन रात्रीच्या अंधारात निघण्याची तयारी करत होता की ती स्वतःच लगबगीने आत येताना दिसली. सुभेदार, काय झालं? आमचा नाच तुम्हाला आवडला नाही वाटतं, तिने उगीच मोकळ्या केसांसोबत चाळा करत म्हटलं. तो मात्र काहीच बोलला नाही की तिच्याकडे एक नजर पाहिलं नाही. आता आमच्याकडं बघणार बी नाही होय? तिने लाडीवाळपणे जवळ येत विचारलं. नाही आवडला. आम्हाला बायका डोक्यावर पदर घेऊन घराची शान जपताना चांगल्या दिसतात. शेतामध्ये कामं करून घाम गाळताना चांगल्या दिसतात. एक वेळ तिच्या हातात समशेर चांगली दिसती, पण पायात घुंगरू बांधून सगळ्यांसमोर नाचणाऱ्या बाईकडे पाहणं जमत नाही आम्हाला. आमचं संस्कार आणि आऊसाहेबांची शिकवण असं करू देत नाही आम्हाला. आत्ताही त्याने करारी आवाजात म्हटलं आणि तो तिच्यापासून काही पावलं मागे सरकला. त्याच्या शब्दाने तिच्या अहंकाराला ठेच लागले. आजपर्यंत सगळी माणसं तिच्या सौंदर्याच्या पुढे पुढे करायची आणि हा आहे की तिच्याकडे नजर वर करून पाहत नव्हता. असं लय पाहिलं तुमच्यासारखं. माझ्या रूपासमोर भल्या भल्यांचं इमान ढासळले. तिने हळूच आपला पदर खाली सरकवला. शेवटी तिने आपलं शेवटचं अस्त्र बाहेर काढलं होतं. काही करून आज त्याला मिळवायचं तिने मनाशी पक्क ठरवलं होतं. धनाजीने एक वार तिच्याकडे पाहिलं. आजपर्यंत एवढी सुंदर स्त्री त्याने कधी पाहिली नव्हती. हळूहळू तो तिच्या दिशेने चालू लागला. तीही जिंकल्याच्या आविर्भावात गालात हसू लागली, पण त्याने येऊन तो पदर फिरून तिच्या डोक्यावरून खांद्यावर ठेवला.
हा मावळा शिवबाच्या तालमीत तयार झालाय. बाईच्या पदराबरोबर आमचं इमान ढासळण्या इतकं पोकळ नाही, त्याने म्हणलं आणि ती वरमली. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. कोणीतरी पहिल्यांदा तिला नाकारत होतं. काय कमी आहे माझ्यात? आज पतूर इतक्या लोकांसमोर नाचले, पण आज फक्त तुमच्यासमोर माझा पदर ढळला. जीव जडलाय तुमच्यावर, म्हणून स्वतःहून तुमच्या हवाली व्हायला तयार आहे. आणि तुम्ही माझ्यापासून नजर फिरवताय, ती दुःखी होत म्हणाली. ते कळलं मला बी. इतक्या दिस तुझ्या डोळ्यातली माझ्यासाठी असलेली काळजी, माझी ओळख बाहेर येऊ नये म्हणून तू करत असलेली धडपड समद दिसतंय मला बी. पण म्या तुला माझं नाही करू शकत, तुझा हात नाही धरू शकत. त्याने एक उसासा सोडत म्हणलं. आजपर्यंत कधी कोणती स्त्री इतक्या जवळ आली नव्हती. लहान असताना मुघलांच्या हल्ल्यात आई आणि बा गेला. त्यानंतर महाराजांच्या छत्रेछायेत मोठा झाला आणि स्वराज्याला स्वतःला अर्पण केलं. कोणी आपली अशी काळजी घेणं, प्रेमाने विचारपूस करणं, हळवं होऊन आपल्यासाठी कोणी अश्रू ढाळणं त्यांनीही पाहिलं नव्हतं. आणि आज जेव्हा कोणी इतकं जीव लावत होतं तेव्हा त्याच्यासारखा पहाडा माणूस कसा काही वितळणार. पण कर्तव्य समोर दिसत होतं, म्हणूनच त्याने आपल्या सुखाला मुरड घातली. हो माहिती आहे, तमासगिरणी लोकांना मिठीत तर हवी असते, पण आपल्या घरात बायको म्हणून चालत नाही. तुम्ही बी कसा हात धरचाल म्हण. तिने डोळे पुसत हताशपणे म्हटलं. नाही तसं नाही, आम्ही शिवबाची माणसं. कधी इथं तर कधी तिथं डोक्यावर मृत्यू घेऊन फिरतो आम्ही. ह्या सगळ्यात तुझा हात कसा हातात घेऊ? तो कळकळीने म्हणाला. तिला दुखवायचं नव्हतं, पण ती जे मागते तेही शक्य नव्हतं. म्हणूनच एक दिवसासाठी तरी मला आपलं करा. म्या कायम तुमची होऊन राहील. ह्या जन्मात कोणाला ह्या अंगाला हात बी लावून द्यायची नाही. ती त्याच्या पायाशी झुकत म्हणाली. नाही चंद्रिका, तुझ्या डोळ्यात संसाराची स्वप्न आहे. तुलाही बाकी बायांसारखं आयुष्य जगायचं आहे, पोरांना कौतुकाने मोठं करायचं आहे. तू बोलली नसली तरी तुझ्या डोळ्यात पाहून मला कळलंय, पण म्या ते सुख तुझ्या पदरात टाकू शकत नाही. एक चांगला माणूस बघ, त्याच्यासोबत लगीन करून सुखी संसार कर. धनाजीने तिला उठवत म्हटलं. आधी फक्त तुमच्या ह्या रांगड्या देहाकडे पाहून भुलले होते, पण या काही दिवसात तुमच्यातला चांगुलपणा पेरमात पडले. आजपर्यंत समद्यांनी फक्त माझ्या ह्या शरीराकडे पाहिलं, पण तुम्ही माझं मन जाणलं. तुमच्या डोळ्यात माझ्यासाठी वासना नाही तर आदर आहे. जिथं नाचणारी म्हणून लोक तोंड फिरवतात, तिथं तुम्ही माणूस म्हणून मला मान दिला आहे. आता मला फक्त तुमची बनून राहायचं आहे. बायकोचा दर्जा नाही मागत म्या, फक्त मला दासी म्हणून सोबत ठेवा. तिने मान खाली घालत म्हणाली. चंद्रिका, त्याच्या तोंडून इतकंच निघालं. तो तिच्यासमोर निशब्द झाला होता. तिने कसलीही पर्वा न करता त्याला स्वतःला अर्पण केलं होतं. तिला मात्र पहिल्यांदा त्याच्या तोंडून आपलं नाव ऐकून कान तृप्त झाल्यागत वाटलं. चंद्रिका, माझं आयुष्य स्वराज्यासाठी आहे ग. म्या तुला काहीच देऊ शकत नाही. त्याने परत एकदा चेहरा फिरवत म्हणलं. पहिल्यांदा असं मन भरून आलं होतं. आणि ह्या चंद्रिकाचं आयुष्य आता तुमचं आहे. बाकी काय न ग मला तुमच्याकडून, फक्त तुमच्या मिठीत घ्या. तिने म्हणलं आणि तिला नाही म्हणता आलंच नाही. ती रात्र आपलं कर्तव्य काही क्षणासाठी बाजूला ठेवत त्याने तिला मिठीत घेतलं आणि कायमचं आपलं बनवलं. त्या काही क्षणात दोघे आपलं आयुष्य भरभरून जगले होते. मला तुझी मदत लागेल, करशील? पहाटे निरोप घेताना त्याने वळून विचारलं. तुमच्यासाठी जीव बी देईन, तिने हसत म्हणलं. 2 दिवसाने छावणीत जश्न रंगला होता. मागे झालेल्या हल्ल्यात जखमी होऊन किल्लेदार मेला अशी पक्की खबर सुलेमानाला मिळाली होती. खरं तर ती खोटी खबर धनाजीनेच पोहोचवली होती. आत्ता किल्लेदारच नाही तर 2 दिवसात किल्ला आपला समजून सुलेमानने छावणीला शाही दावत दिली होती. नृत्य, मद्य आणि शाही जेवणाचा आस्वाद घेत फौज आनंद साजरा करत होती. सुलेमान खान स्वतः आपल्या शामियान्यात चंद्रिकाचे नृत्य पाहत मद्यपान करत होता. समोर चंद्रिका नाचत होती आणि सुलेमान सुभान अल्लाह म्हणत दाद देत होता. चंद्रिका मद्याचे पेल्यावर पेले भरून देत होती आणि सुलेमान खान जिंकल्याच्या धुंदीत ते पेले रिकामे करत होता. आणि इतक्यात मराठ्यांच्या तुकडीने चारी बाजूने छावणीवर हल्ला केला. समोर येणारा प्रत्येक जण कापला जात होता. कोणाला काहीच कळत नव्हतं. मुघल जीव वाचवायला सैरावैरा पळत होते. मुघलांची बायका मुले आपापल्या शामियान्यात सुखरूप राहतील याची काळजी धनाजीने घेतली होती. बाकी शामियाने आणि तंबू मराठ्यांनी पेटवून दिले. सगळीकडे हाहाकार माजला होता. मुघल फक्त या आली मदत म्हणत ओरडत पळत होते. बराच वेळ चंद्रिका आणि मद्याच्या धुंदीत असणाऱ्या सुलेमान खानला बाहेर काय सुरू आहे हे कळले नाही. पण जेव्हा कळले त्याने
युद्धाचा पोशाख चढून मैदानात यायचे ठरवले. त्याने शामियानाबाहेर येऊन पाहिलं. मुघलांची अर्धी फौज रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर अर्धी घाबरून वाट दिसेल तिकडे पळत होती. ते पाहून त्याची सगळी नशा झटक्यात उतरली. एवढा रक्तपात पाहिला तरी सुलेमान धीटपणे उभा होता. त्याने आपली समशेर घेऊन मराठ्यांवर हल्ला केला. सुलेमान बहादूर होता. काही मराठ्यांना धारातीर्थ पाडून तो धनाजीच्या समोर आला. आता मैदानात 2 दिग्गज योद्धे उभे होते. दोघांच्या नंग्या तलवारी एकमेकावर तुटून पडल्या. प्रत्येक वारासोबत दोघेही जखमी होत होते. दोघांची चिलकत कधीच अंगावेगळी झाली होती. अंगावर ठिकठिकाणी रक्त दिसत होतं, पण दोघे आपल्या राजासाठी लढत होते. अखेरीस धनाजीने बाजी मारली आणि तलवार सुलेमानच्या छातीतून आरपार गेली. दुश्मन संपला होता. सगळ्यांनी एकच जल्लोष केला. इतक्या वेळ हात जोडून प्रार्थना करणारी चंद्रिका जवळ पोहोचणार की धनाजी खाली कोसळला आणि सगळे जागी स्तब्ध झाले. या युद्धात धनाजी गंभीर जखमी झाला होता. त्याला कोसळलेलं पाहून खंडोजी म्हणजे मराठ्यांचा अजून एक सुभेदार आणि धनाजीचा मित्र समोर आला. किल्लेदार डोळे बंद, नका करू, काय होणार नाही बघा तुम्हाला. खंडोजी: नाही खंडोजी, आता वेळ जवळ आली आहे. महाराजांना सांगा गड मोगलांना जाऊ दिला नाही. धनाजीने एकदा दूर उभ्या असणाऱ्या चंद्रिकेला मन भरून पाहिलं आणि डोळे बंद केले. चंद्रिका मात्र त्याच्या जवळ जाऊन रडू पण शकत नव्हती. आपल्यामुळे तिला किल्लेदाराच्या नावाला कलंक नका होता. पण खंडोजीला सत्य माहीत होतं. आजच्या योजनेतला चंद्रिकेचा सहभाग आणि दोघांचे अबोल प्रेमही माहीत होतं. महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेली आणि त्यांनी तिला योग्य तो सन्मान दिला. तिला धनाजीची बायको होण्याचं सौभाग्य तर नाही मिळालं, पण त्याची वीरपत्नी म्हणून मान मिळाला. तुझ्यासाठी अजून काय करू गो पोरी? महाराजांनी विचारल्यावर मला बी किल्लेदारासारखी राज्याची सेवा करायची आहे. त्यांचं नाव माझ्या नावापुढं लावलं, त्यांचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे म्हणत तिने स्वराज्याच्या कामात आपलं आयुष्य समर्पित करायचं ठरवलं. तिच्या इच्छेचा मान राखत महाराजांनी बहिर्जी नाईकांच्या हेरखात्यात तिला प्रशिक्षणासाठी पाठवलं. काही दिवसात ती लोककलाकार बनून मुघलांच्या दरबारात मराठ्यांची हेर बनून काम करू लागली. आयुष्याच्या शेवटच्या काळात मात्र ती पुन्हा त्याच ठिकाणी आली जिथे धनाजीचा शेवटचा श्वास घेतला होता. कोणी प्रेमात जीव देतं तर कोणी जीव घेतं, पण तुमच्या प्रेमात मी माझं आयुष्य स्वराज्याच्या सेवेला समर्पित केलं. तुमच्याकडून स्वतःपेक्षा कर्तव्य मोठं हे कळलं मला. ह्या जन्मात आपण एक नाही झालो. तुमच्या पाठी तुमची कर्तव्य म्या प्रामाणिकपणे पार पाडली, पण आता मला तुमच्या मिठीत कायमचं सुखाने झोपायचे हाय. ह्या जगात नाही पण दुसऱ्या जगात मला तुमचं बनून राहायचं आहे. हळूहळू तिने डोळे मिटले आणि आपले प्राण त्यागले. स्वतःच्या सुखापुढे धनाजीने कर्तव्याला महत्त्व दिले होते आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या चंद्रिकाने त्याच्या ध्येयाला अंगीकारून अजन्म त्याला साथ दिली होती. समाप्त.